बीबी तालुका फलटण गाव म्हणजे मदतीला जागणारे गाव. अपघात सर्पदंशादी मदतीला धावून येणारे तरुण ग्रामस्थ, आजी, शिक्षक, माजी सैनिक मदत करीत असता. तर त्याप्रमाणे चव्हाण यांचे झोपडीची जनगणना करताना त्या ठिकाणी 85 वर्षाची म्हातारी अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत झोपडीत झोपली होती. ती कसली झोपडीवर नेट तर कडेला फाटक्या साड्या बांधलेल्या होत्या. वेळी जनगणना करण्यासाठी मुख्याध्यापक विशाल खताळ, महसूल अधिकारी दीपक नलगे, त्यांची टीम यांची माणुसकी जागी झाली. त्यांनी मदतीची हाक देताना गावातील तरुण ग्रामस्थ, आजी, माजी शिक्षक वर्ग आले. त्यांनी तन मन धनाने एकत्र येऊन आर्थिक मदत करत त्यांनी पत्रा, लोखंडी अंगल आणले. वेल्डिंगवाले कारागीर बोलावून पत्र्याचे मजबूत शेड ठोकून निवारा तयार केला. तेव्हा चव्हाण कुटुंबियांनी मदत करण्याचे आभार मानले. त्यांनी शासनाकडे घरकुल देण्याची हाक दिली आहे. मेन म्हणजे पोरानं काय केलं होतं का नाही तिकडं होती आणि तिकडं असल्यामुळं आता आम्ही 4-5 वर्ष झालं दोघं जण माया लेकर आलो तर इथं सगळं उघडच मातीचा दगडाचा ढीग होता शिडा ते पांगावलं आम्ही माया लेकरानं आणि केलं आपलं आणि त्यातच उघड्यावरच राहिलो. नंतर साड्या बांधल्या, परत नेट बांधलं आणि त्यातच आपलं राहिलो. त्याचं ती बघत आपलं बघत आणि आपली मुलगी असती तर भावाने लग्न करून दिली असती, पण आता मुलगा आहे म्हणून हे उभं करायला लागते का नाही. अयो तरी म्हणलं